सत्य म्हणजे परम अधिष्ठान. या जगात एकच ईश्वर आहे आणि तो म्हणजे सत्य ईश्वर. या जगात ईश्वराचं सगळ्यात प्रगट रूप काही आहे तर ते फक्त म्हणजे सत्य. सत्याची आराधना म्हणजे ईश्वराची आराधना. सत्याची आराधना म्हणजे साक्षात देवाची आराधना. कल्पना करा, कल्पना करा, कधी काळी इथे हे मंदिर नसेल, आहे ना, इथले म्हातारे लोक बसलेले आहे. तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा हे मंदिर होतं का? होतं का मंदिर? नव्हतं. जेव्हा आपण कधीतरी कल्पना करा हे मंदिर इथे नसेल, आज मंदिर आहे. आणि मंदिरात कोण आहे? देव आहे. मंदिरात कोण आहे? देव आहे. उत्तर देत चला, मंदिरात कोण आहे? देव आहे. आज इथे मंदिर आहे आणि मंदिरात देव आहे. पण काल इथे मंदिर नव्हतं म्हणजे तिथे देव नव्हता का? म्हणजे तिथे देव नव्हता का? देव तिथेच होता. तो प्रगट तेव्हा झाला जेव्हा तिथे मंदिर बांधण्यात आलं, तेव्हा तुमच्या दृष्टीला तो दिसला, पण देव तिथेच होता. आणि म्हणून तुम्हाला तो देव बघता आला पाहिजे. आणि तो देव कोणचा होता? आज या मंदिरात पांडुरंगाची मूर्त असेल किंवा या मंदिरात हनुमानजीची मूर्त असेल. मागे आता मी मंदिरात जाऊन आलो महाराजांच्या घरी. सुंदर शंकरजीची मूर्त, सुंदर कृष्णाची मूर्त, सुंदर महाराजांचं जीवन. असा संसार मी बघितला नाही. असा संसार मी बघितला नाही ज्याचा संसारच ईश्वर झाला, ज्याचं मंदिरच घर झालं. असे महाराज आपल्या गावाला भेटले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. त्याचं अंतरंगच ईश्वर झालं, त्याचं जीवनच ईश्वर झालं, त्याचं जगणं ईश्वर झालं, त्याचं मरण ईश्वर झालं, त्याचं जेवणं ईश्वर झालं, त्याचं राहणं ईश्वर झालं. लोक देव शोधायला जंगलात जातात. लोक देव शोधायला जंगलात जातात. पण पहा महाराजांची कृपा की महाराजांनी स्वतःच्या घराला देऊळ बनवून टाकलं. असं हृदय प्रगट होणे म्हणजे ईश्वर प्रगट होणे आहे, हे आपण समजून घ्या. आपण बोलत होतो हे मंदिर आहे पांडुरंग भाऊ. कधी काळी इथे मंदिर नसेल, मग देव इथे नव्हता का? प्रश्न हाच आहे ना. आणि मग आला तर आता आला कुठून? काल देव नव्हता, मग आज देव आला, तर आता देव आला कुठून? समजून घ्या. मंदिर आम्ही बांधलं आमच्या सोयीसाठी. कळतं का? मला चष्मा आहे, डोळे जरा साबूत आहे, पण काही काही जणांना चष्मा असते, चष्म्याशिवाय दिसत नाही. समोर बसलेल्या आई आहे आणि समजा मला दिसत नाहीये, तर मी म्हणेन समोर कोणीच नाहीये. आणि चष्मा लावला की मला दिसेल, अरे समोर तर आई बसून आहे. मला दिसत नाही म्हणून आई नाही आहे का? मला दिसत नाही म्हणून आई नाही आहे का? माऊली तिथंच आहे. मला चष्म्याशिवाय दिसत नाही म्हणून मी चष्मा लावला. आणि म्हणून ईश्वर तुम्हाला मंदिराशिवाय दिसत नाही म्हणून तुम्ही मंदिर बांधलं. पण मंदिराविनाही ईश्वर तिथेच होता, तो तुम्हाला पाहता आला नाही. आणि तो कणाकणातला ईश्वर आपल्याला पाहता यावा म्हणून हा भागवताचा प्रपंच आहे, दुसरं काहीच नाहीये. सत्यामध्ये ईश्वर आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे, सुरुवातीला गांधीजींना लोकांनी विचारलं तर गांधीजी म्हणाले की ईश्वर सत्य आहे. गांधीजी म्हणाले ईश्वर सत्य आहे. पण गांधीजी जेव्हा पुढे पुढे गेले आणि आयुष्याचा शेवट असा प्रसंग आला, तेव्हा गांधीजींना लोकांनी पुन्हा विचारलं ईश्वर काय आहे? तेव्हा गांधीजींनी म्हटलं की मी चुकीचं बोललो, ईश्वर सत्य आहे. मी आता खरं खरं सांगतो, माझ्या आयुष्याच्या तपश्चर्येने सांगतो, माझ्या आयुष्याच्या एवढ्या प्रमाणाने सांगतो, ईश्वर सत्य नाही आहे. लक्षात ठेवा, सत्यच ईश्वर आहे, ईश्वर सत्य नाही आहे, सत्य ईश्वर आहे. तो ईश्वर आम्हाला बघता येत नाही आणि म्हणून भागवताचा प्रपंच आम्हाला करावा लागतो. आणि म्हणून या भागवताचा फार सुंदर सुरुवात आहे. हे करता आलं असतं लिहिणाऱ्याला, व्यासमुनींना व्यासाच्या गादीवरून लिहिता आलं असतं कृष्णानंद रूपाय, है ना, रामानंद रूपाय, विठ्ठलानंद रूपाय.
असं लिहिलं नाही. असा ईश्वर प्रगटच झाला नाही. सच्चिदानंद रूपाय, सत्य सत्य सत्य. ज्याची सत्ता सगळीकडे आहे तो सत्य आहे. तुमच्या गावातली सत्ता नाही. तुम्ही म्हणाल या पंचवार्षिकली याची, पुढच्या पंचवार्षिकली त्याची. आपलं सत्य दरवेळेला बदलते आहे ना. या पंचवार्षिकली याची सत्ता म्हणजे ह्या खरा, पुढच्या पंचवार्षिकली सत्ता बदलली रे बदलली का तो खरा. हे सत्य नाहीये. हे तुमची तुच्छ सत्ता. हे तुच्छ सत्ता ही आज येणार उद्या जाणार, ही टिकणार नाही. ती सत्ता टिकणार जी कधीच खंडित होणार नाही, ती परमात्म्याची सत्ता. आणि ती सत्ता ज्याच्यापाशी आहे तो सत्य आहे. त्या सत्याला, सत्याचा शोध घेणे म्हणजे भागवत वाचणे आहे. म्हणून भागवताचं प्रगटीकरण आहे. सत्य आपल्या अंतरंगातलं बाहेर आलं पाहिजे. सत्य स्वरूप आपण असलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला या मंदिराचं रूप सांगितलं. तुम्ही कल्पना करा, जेव्हा हे जग निर्माण झालं असेल, मंदिर तर आपण बांधले हे मान्य करता. आता हे मला सांगा, मंदिर आपणच बांधले ना, म्हणजे मनुष्यानेच बांधले ना. अरे सांगा की, मंदिर मनुष्याने बांधले ना. मंदिर, मस्जिद, विहारा, चर्च, गुरुद्वारे कोणी बांधले? अरे कोणी बांधले? आपण बांधले. आणि त्याच्यासाठी आपण संप्रदाय बांधले. मग आपण बांधले हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध. हे कोणी निर्माण केलं? कोणी केलं? आपण केलं. पण ज्या दिवशी ईश्वराचं प्रगटीकरण झालं आणि ज्या दिवशी देव निर्माण झाला, ज्या दिवशी माणूस निर्माण झाला, कल्पना करा, कल्पना करा की ज्या दिवशी हे मंदिर नव्हते, ज्या दिवशी हे मंदिर नव्हते, ज्या दिवशी ह्या मस्जिदी नव्हत्या, विहार नव्हते, काय गुरुद्वारे नव्हते, काहीच नव्हतं, तुमचे धर्मही नव्हते, तेव्हा काय होतं? तेव्हा जे होतं ते सच्चिदानंद रूप आहे. त्या सच्चिदानंद रूपाची आपल्याला भक्ती करायची आहे. हे आपल्या अंतःकरणात जाग करा. त्याला सच्चिदानंद रूप म्हणते. आणि लक्षात घ्या, एक दिवस हे सगळं नष्ट होईल. सोन्याचं मंदिर बांधा, सोन्याचं मंदिर बांधा, सोन्याचं मंदिर बांधा, लोखंडाची मस्जिद बांधा, अरे हिऱ्याचा विहार बांधा. भगवंताचं वादळ आलं आणि एक पूर आला, महाराज, एक पूर आला तर तुमचं सोन्याचं मंदिर टिकणार नाही. टिकू शकते का? आणि म्हणून महाराज म्हणते, महाराजांनी फार सुंदर लिहिलंय की दगडाचा देव त्याला कशाचं भेव असतं? वड्राचं भेव. दगडाचा देव त्याला वड्राचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हो दगडाचा देव त्याला वडरात भेव, दगडाचा देव त्याले वडरात भेव, हो दगडाचा देव त्याला वडरात भेव, दगडाचा देव त्याला वडरात भेव, हो लाकडाचा देव त्याला अग्नीत भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीत भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरात भेव. देव कशान भेटायचा नाही रे. हो मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे.